बुलढाणा जिल्ह्यामध्ये हा भव्य दिव्य हा सोहळा या ठिकाणी पार पडतोय. याचं मुख्य कारण काय? याचं मुख्य कारण असं आहे की सर्वप्रथम जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य पावन चरण कमलांना वंदन करतो. आणि आता हा जो प्रश्न विचारला तुम्ही, तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की या जिल्ह्यामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये, नव्हे भारतामध्ये, नव्हे पूर्ण जगामध्ये हा संप्रदायाचं नाव, आपल्या या संप्रदायाचं नाव पूर्ण जगामध्ये पसरलेलं आहे. आणि सर्व या जगामध्ये जे लोक, जे भाविक भक्त आपल्या दुःखाने पीडित होते, तर त्यांना याच्यामधून मार्ग मिळाला. आणि त्या मार्ग मिळाला आणि स्वामीजींनी हा मार्ग दिला, भक्ती मार्ग. या भक्ती मार्गाच्या माध्यमातून लाखो करोडो लोकांचं जीवन हे सुखमय, समृद्धीमय, समाधानमय याच्यामध्ये जगामध्ये या लोकांचं झालेलं आहे. त्या माध्यमातून जे दुर्बल घटक असतील, त्या दुर्बल घटकांना शिलाई मशीन असेल किंवा तुमचे घरघंटी असेल किंवा शेळी, मेंढी, बकऱ्या वगैरे, हे या सामाजिक कार्याच्या दृष्टिकोनातून हे वाटप केले जातात प्रत्येक कार्यक्रमामध्ये. धार्मिक कार्यक्रमामध्ये सांगायचं झालं तर स्वामीजींनी आतापर्यंत 1,53,000च्या वरती कुटुंब आपल्या धर्मामध्ये घेतले, विधिवत घेतले, जे की आपल्या धर्मामध्ये होते, परंतु काही आमिषच्या पोटी ते दुसऱ्या धर्मामध्ये गेले. ते विधिवत घेण्याचं कार्य स्वामीजींचं सुरू आहे आणि ते अविरत सुरू राहणार. तर या दृष्टिकोनातूनच स्वामींचं कार्य हे आता आपण इथे जे समाजच्या मार्गदर्शन सोहळा सुरू आहे शेगावमध्ये, तर शेगावमध्ये सुद्धा आपल्या या 5 जिल्ह्यामधून 5 जिल्ह्याचं उपपीठ म्हणून शेगाव हे नाव लौकिकाचं आहे. शिवाय स्वामींचं उपास्य दैवत हे गजानन बाबा असल्यामुळे गजानन बाबाच्या ठिकाणी स्वामींचा कार्यक्रम, त्याच्यामुळे हा दुग्ध शर्करा योग इथे हा या भाविकांना दिसून येतोय. त्या अनुषंगानं आज सोमवारची अमावस्या असल्यामुळं अधिक महिन्याचा शेवटचा दिवस, त्या अनुषंगानं सुद्धा इथे काही भाविक भक्त दर्शनाला आलेले आहेत. त्या अनुषंगानं स्वामीजींचं पण सुद्धा दर्शन या भाविकांना झालेलं आहे. आणि त्या अनुषंगानं सुख समृद्धीमय लोकांचं जीवन झालेलं आहे. धन्यवाद. जय सियाराम.